नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजने नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 3,000 रुपये ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच लवकरच तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहेत आणि या रकमेमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांच्या हप्त्यांचा समावेश असणार आहे. म्हणजेच तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता ठिकाणी मिळणार आहे. आता हे 3,000 रुपये तुम्हाला जे मिळणार आहे यापैकी तुम्हाला 1,500 रुपये मिळाले. म्हणजेच नोव्हेंबरचे तुम्हाला 1,500 रुपये मिळाले. आता राहिले डिसेंबरचे 1,500. तर डिसेंबरचे सुद्धा तुम्हाला 1,500 रुपये आता या ठिकाणी मिळणार आहे. आता हे पैसे कधी मिळणार आहे ते समजून घ्या. कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे तेही समजून घ्या आणि किती बहिणी अपात्र केल्या गेल्या तेही समजून घ्या. कारण की भरपूर बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आले नाही आहे, तर त्या बहिणींना अपात्र केलं गेलं आहे. ठीक आहे. सर्व तुम्हाला माहिती पुराव्यासहित मी सांगणार आहे. फक्त एक काम करा, या व्हिडिओला लाईक करून द्या. ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवरती घेऊन आलेली संपूर्ण माहिती पुराव्यासहित सांगणार आहे. तर बघा 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहे. 2 हप्त्यापैकी नोव्हेंबरचे 1,500 रुपये मिळणार आहे आणि डिसेंबरचे 1,500 रुपये मिळणार आहे. असे टोटल तुम्ही बघितलं 3,000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवर आज या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय महायुती सरकारकडून घेतल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. कारण की सरकारला यामुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता बघा, योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी KYCची मुदतसुद्धा 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींनी KYC केली आहे? झाले असेल KYC तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. आणि जर का KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. काळजी करू नका, फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचे की KYC झाली की नाही. पुढे बघा, आत्तापर्यंत 2,53,00,000 महिलांनी रजिस्ट्रेशन केले असून या प्रक्रियेमध्ये बोगस अर्ज किंवा त्रुटी टाळण्यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. नंतर बघा, उपमुख्यमंत्री आणि महिला विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही आहे आणि योग्य वेळी आम्ही लाभार्थ्यांना 2,100 रुपये देऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला 2,100 रुपयाचा हप्तासुद्धा मिळणार आहे. ही गोष्ट चांगली आहे. यामुळे महिलांना आर्थिक मदतसुद्धा मिळणार आहे आणि योजनेचा फायदा स्थानिक निवडणुकीतही दिसून येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महापालिका आणि नगर परिषदेचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी जाहीर होतील आणि या पार्श्वभूमीवर सरकारने हप्त्यांचं वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. लाभार्थी महिलांना एकत्रित रक्कम मिळून त्यांचा आनंद वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला 1,500 करून 2 हप्ते मिळणार आहे याच महिन्यामध्ये. तर ही चांगली गोष्ट आहे. आता ज्या ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पैसे आलेले. ज्यांना आले असेल त्यांना लगेच डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत आणि ज्यांना आले नसेल त्यांना दोघे हप्ते एकत्र जमा होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.